नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। खरं तर आणखीन एक केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय आहे जो की आजपासून देशभरात लागू होणार आहे। पहिले म्हणाले सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, परंतु आणखीन एक मोठा निर्णय आहे जो की आजपासून देशभरात लागू होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय काय आहे जो आजपासून देशभरात लागू होणार आहे। बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, गव्हर्नमेंट बॅन शुगर एक्सपोर्ट। पहिले म्हणाले सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा। आता केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय आजपासून देशभरात लागू। पहा सविस्तर अपडेट। गव्हर्नमेंट बंद शुगर एक्सपोर्ट। देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। एका अधिसूचनेद्वारे सरकारने साखरेच्या निर्यातीवर म्हणजे गव्हर्नमेंट बंद शुगर एक्सपोर्ट तात्काळ बंदी लागू केली आहे। यामध्ये कच्ची साखर म्हणजे रॉ शुगर, पांढरी साखर म्हणजे व्हाईट शुगर आणि शुद्ध साखर म्हणजे रिफाइंड शुगर याचा या ठिकाणी समावेश असणार आहे। 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवर बंदी लागू असणार आहे। पहा पुढे अपडेट काय सांगतोय। देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतीवरचा दबाव वाढत आहे आणि त्यामुळे साखर निर्यातीवर निर्बंध घालून देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुधारेल आणि किमती नियंत्रणात राहतील। ही बंदी CXL आणि TRQ या कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन म्हणजे EU आणि अमेरिकेला USA केली जाणारी साखर निर्यात अग्रिम प्रतिकार योजनेत म्हणजे ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजे AAS अंतर्गत होणारी ही निर्यात किंवा इतर राष्ट्रांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सरकार ते सरकार म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट या स्तरावर केली जाणारी निर्यात यांना या ठिकाणी लागू होणार नाही। तसेच ज्या साखरेच्या खेपाची म्हणजे कन्सिग्नमेंट्स निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे त्यांनाही या निर्बंधातून वगळण्यात आले आहे। पहा साखर निर्यात बंदीनंतर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले। साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की आई जेऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना। 4 वर्ष सरकारने MSP न वाढवल्यामुळे साखरेचे दर स्थिर राहिलेले आहेत। स्वतः देखील भाव वाढवत नाही आणि परदेशात चांगला दर मिळत असेल तर त्याला देखील तुम्ही बंदी घालता। कारखानदार आणि आमचं भांडण आहेत, पण साखरेला दर मिळाला नाही तर कारखानदार तरी काय करणार, असा सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे। देशामध्ये जवळपास 12,000 कोटींची शेतकऱ्यांची देणे थकलेले आहेत आणि सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा आणि भंगपणाचा आहे अशी देखील टीका राजू शेट्टीने केलेला आहे। पहा पुढे अपडेट काय सांगतोय। भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार आहे। खरं तर ब्राझील पाठोपाठ भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे। देशांतर्गत मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन अधिक होईल याच अंदाजाने भारताने यापूर्वी साखर कारखान्यांना 15 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यास ही परवानगी दिली होती। तथापि आता असा अंदाज वर्तवला जात आहे की साखर उत्पादक प्रमुख क्षेत्रांमध्ये ऊसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे उत्पादन देशांतर्गत खपावून कमी पडेल। जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। खरं तर रायटर्स या वृत्तसंस्थेच्या एका अहवालानुसार या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। यामुळे थायलंड आणि ब्राझील सारख्या इतर साखर निर्यातदार राष्ट्रांना आशिया आणि आफ्रिका खंडातील खरेदीदारांना साखरेचा अधिक मोठा साठा निर्यात करण्याची संधी मिळू शकते। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे खरं तर आता केंद्र सरकारचा हा आणखीन एक मोठा निर्णय आहे, तो आजपासून देशभरात लागू होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। असेच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।